Second topic, इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. ओके, सुरुवातीला व्याख्या काय बघा ॲनालिटिकल केमिस्ट्रीची. म्हणजे काय चालतं ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. ॲनालिटिकल केमिस्ट्री फॅसिलिटेट इन्व्हेस्टिगेशन केमिकल कंपोजिशन ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, म्हणजे एखाद्या पदार्थाचं स्वरूप कसं असेल, रासायनिक स्वरूप किंवा ते ह्याच्यामध्ये पाहिलं जातं. तर हे कशा पद्धतीने होतं बघा. तर त्याचे दोन पद्धती आहेत, एक आहे क्वांटिटेटिव्ह आणि दुसरं आहे क्वालिटेटिव्ह. या दोन पद्धतीनं अनालिसिस जे आहे ते परफॉर्म केलं जातं. सुरुवातीला क्वालिटेटिव्हमध्ये काय केलं जातं बघा. तर त्याची व्याख्या सुद्धा सांगितली आपल्याला इथं. क्वालिटेटिव्ह अनालिसिस इज कन्सर्न विथ द डिटेक्शन ऑफ द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ इलिमेंट इन अ कंपाऊंड अँड ऑफ केमिकल कंपाऊंड्स इन अ मिक्सचर. म्हणजे दिलेल्या संयुगामध्ये, दिलेल्या कंपाऊंडमध्ये तो इलिमेंट, मूलद्रव्य प्रेझेंट किंवा अब्सेंट आहे का हे पाहिलं जातं. आणि दुसऱ्या पद्धतीचे अनालिसिस आहे ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणतोय, त्यामध्ये काय केलं जातं. तर आता आपल्याला लक्षात आलंय की त्या पदार्थामध्ये, त्या कंपाऊंडमध्ये कोणता इलिमेंट प्रेझेंट आहे, पण त्याचं प्रमाण किती आहे. ठीक आहे, आणि त्याचं इतर मूलद्रव्याशी कसं प्रपोर्शन आहे हे सुद्धा याच्यामध्ये चेक केलं जातं. ठीक आहे, quantitative analysis deals with the determination of relative proportion of element in compound and of chemical compound in a mixture. Okay, then analytical chemistry ची definition सांगितली बघा. The branch of chemistry which deals with the study of separation, identification, qualitative and quantitative determination of the composition of different substances is called analytical chemistry. Okay, मे बी परीक्षेमध्ये विचारू शकतात. ठीक आहे, पुढे जाऊया मग. तर ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये दोन पद्धतीचा वापर केला जातो ॲनालिसिसमध्ये. एक आहे केमिकल मेथड आणि दुसरी आहे वेट मेथड. ठीक आहे, सॉरी, काही वेळेस मॉडर्न इन्स्ट्रुमेंट सुद्धा यूज केले जातात, इन्स्ट्रुमेंटल मेथड सुद्धा. ठीक आहे, काही क्लासिकल मेथड आहेत, काही वेट केमिकल मेथड आहेत आणि मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड आहे. ठीक आहे, आता व्हॉट इज मीन बाय अनालिसिस तर समजून घ्या. अनालिसिस म्हणजे काय. Analysis is carried out on a small sample of the material to be tested and not on the entire bulk. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्याकडे एक 100 एकाच गोष्टीचे 100 वस्तू आहेत. ठीक आहे, तर तुम्ही प्रत्येक वस्तू चेक करत बसणार नाही. त्यापैकी मोजक्याच एक 5 सॅम्पल 10 सॅम्पल घेऊन ते टेस्ट करणार आहात आणि त्याच्या आधारावरती त्या पूर्ण 100 वस्तूचा रिझल्ट देणार आहात. अशा पद्धतीने अनालिसिस चालतं. ठीक आहे, तर पुढं सेमी मायक्रो अनालिसिस म्हणजे काय ते सांगितलं बघा. वेन द अमाऊंट ऑफ सॉलिड लिक्विड सॅम्पल इज ऑफ अ फ्यू ग्रॅम, द अनालिसिस कॉल्ड सेमी मायक्रो अनालिसिस. ठीक आहे, ओके. देन पुन्हा क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह आपण पाहिलंच ऑलरेडी. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या, इम्पॉर्टन्स जे आहे अनालिटिकल केमिस्ट्रीचं ते सगळ्याच फील्डमध्ये आहे. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला अगदी रॉ मटेरियल चेक करावं लागतं, इंटरमिडिएट किंवा फिनिश प्रोडक्ट सुद्धा चेक करावं लागतो, किंवा ॲग्रिकल्चरमध्ये केमिकल अनालिसिस करावं लागतं आपल्याला, सॉईलचं किंवा फर्टिलायझरचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं फॉरेन्सिक सायन्स, इंजिनिअरिंग किंवा इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये अनालिसिसशिवाय काम चालत नाही. ओके, देन केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस. ठीक आहे, तर केमिकल मेथड जे आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत पुन्हा, ड्राय आणि वेट मेथड. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा, ड्राय मेथड जे आहे त्यामध्ये फक्त आपण सॅम्पल जे आहे म्हणजे ते कशामध्येही डिझॉल्व न करता त्याचं फक्त ऑब्झर्वेशन करतो. ठीक आहे, सिम्पल म्हणजे ड्राय मेथड इन विच द सॅम्पल अंडर टेस्ट इज नॉट डिझॉल्वड. ओके, अँड देन वेट मेथडची डेफिनेशन काय बघा. तर वेट मेथड इन विच द सॅम्पल अंडर टेस्ट इज फर्स्ट डिझॉल्वड अँड देन अनालाइज टू डिटरमाइन इट्स कंपोजिशन. ओके, देन ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टी विचारात घेतल्या जातात बघा. तर मेनली ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप डिटर्मिनेशन हे खूप महत्त्वाचं राहतं, आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये डिटेक्शन ऑफ कॅटायनिक अँड ॲनायनिक स्पेसिस याचा विचार केला जातो. ओके, पुढे जाऊया. आपण अगदी महत्त्वाचे पॉईंट डिस्कस करतो बरं का. ठीक आहे, ओके. आणि देन तर बघा, क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड काय आपण म्हणलो तर पर्सेंटेज कन्स्टिट्यूट ऑफ इलिमेंट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड इन अ गिवन सॅम्पल. ओके, देन आता बघा,
जसं की आपण अगदी केमिस्ट्रीमध्येही नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेस या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला काय काय गोष्टी विचारात घ्यायची ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला सायंटिफिक नोटेशन, ठीक आहे, ज्यालाच आपण एक्सपोनेन्शियल नोटेशन सुद्धा म्हटलंय. तर एक संख्या दिली आहे बघा खाली, अगदी तुम्ही पाहू शकता त्यामध्ये खूप सारे शून्य तुम्हाला दिसतात. ओके, तर इतके मोठे अंक लिहायची सुद्धा आपल्याला काही गरज नाही. ठीक आहे, म्हणजेच कसं बघा, टू अवॉइड द रायटिंग ऑफ सो मेनी झिरोज इन मॅथमॅटिकल ऑपरेशन्स सायंटिफिक नोटेशन दॅट इज एक्सपोनेन्शियल नोटेशन आर युज्ड. आता हे कशा पद्धतीने होतं, तर त्यासाठी आपल्याला कॅपिटल एन इंटू 10⁻⁴ हा म्हणजे काय म्हणूया या स्वरूपात आपल्याला लिहायचं आहे, जिथं स्मॉल एन जो आहे तो काय आहे, तर एक्सपोनंट हॅव्हिंग पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह व्हॅल्यूज. ठीक आहे, 10⁻⁴ एन जो आहे तो हा पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. आणि कॅपिटल एन जो आहे त्याची किंमत जी आहे ती व्हॅरी बिटवीन 1 to 10 किंवा 0 to 9 आपण म्हणू शकतो, अशी असू शकेल. तर त्या आधारावरती आपण एक उदाहरण बघतो इथं. तर बघा 123.546 ही संख्या जी आहे ती आपण 1.2354 गुणिले 10⁻² असं सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे, 10⁻² आपण नोटेशन पॉझिटिव्ह इथं आलाय बघा, किंवा 0.0015 जे आहे आपण 1.5 गुणिले 10⁻⁴ असं सुद्धा लिहू शकतो. आणि इथं काय दिसतं आपल्याला, नोटेशन जे आहे ते -4 आहे. ओके, देन आपण काय मेथड बघतोय ज्याच्यामध्ये आपल्याला एक एक प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर ऍडिशन करायची आपल्याला 5.55 इंटू 10⁻⁴ अँड 6.95 इंटू 10⁻�3. तर याची स्टेपच काय बघा, तर सुरुवातीला आपल्याला एक्सपोनंट जो आहे तो इक्वल करायचा. ठीक आहे, त्यासाठी काय करावं लागेल, 10⁻⁴ मिळवण्यासाठी इकडे 10⁻�3 चं 10⁻⁴ करावं लागेल. त्यामुळे किमती काय काय होतील बघा, 5.55 इंटू 10⁻⁴ प्लस 0.695 इंटू 10⁻⁴. ओके, देन आता हा 10⁻⁴ आपल्याला कॉमन काढायचा आणि 5.55 अधिक 0.695 ची बेरीज करायची आहे. आणि येणार उत्तर काय असेल मग, 6.245 गुणिले 10⁻⁴. ठीक आहे, अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही खाली वजाबाकी करू शकता. ओके, देन गुणाकारामध्ये थोडा फरक आहे बघा. वरती आपण बेरीज वजाबाकी गुणाकार, गुणाकारामध्ये मात्र काय करतो आपण, तर 5.65 इंटू 10⁻⁵ इंटू इन ब्रॅकेट 6.9 इंटू 10⁸. ठीक आहे, तर आता इथं जे नोटेशन्स आहेत त्यांची आपण बेरीज करणार आहोत बरं का. ठीक आहे, तर 5.6 इंटू 6.9 इंटू 10⁻30 म्हणजे 5 + 8 झालं. ओके, तर या दोघाची बेरीज काय येईल बघा, साधारण ठीक आहे, नाही सॉरी गुणाकार करायचं ना, 5.6 गुणिले 6.9चा, तर तो आहे 38.64 गुणिले 10⁻13. आपण एक डिजिट ऍडजस्ट करतो आणखी, तर काय होईल, 3.864 गुणिले 10⁻14. अगदी त्याच पद्धतीनं पुन्हा आणखीन एक खाली प्रॉब्लेम दिलाय. आणि ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करताना आपण काय नियम लक्षात घ्यायचा बघा, तर फर्स्ट द नंबर्स आर रिटन इन सच वे दॅट दे हॅव सेम एक्सपोनंट अँड कोएफिशियंट आर देन ॲडेड. किंवा मल्टिप्लिकेशन करताना सुद्धा आपल्याला जो प्रॉब्लेम 2.3 किंवा 2.4 दिलाय तो विचारात घ्यायचा आहे. ठीक आहे, तर पुढचा मुद्दा आहे प्रिसिजन अँड ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. ठीक आहे, तर म्हणजे लक्षात घ्या, तर आपण एक रीडिंग नोट डाऊन करतोय. डायरेक्ट आपण उदाहरणाला जाऊया. तर रीडिंग आहे 10.2, पण एका विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की ते 10.1 सुद्धा आहे, किंवा एकाचं म्हणणं आहे 10.2 आहे, एकाचं म्हणणं आहे 10.3 आहे. ठीक आहे, आपल्याला एक्सपेक्टेड रीडिंग आहे 10.2. तेच आपण काय म्हणूया की 10.2 ±0.1. ठीक आहे, आणि हा जो काय इरर आहे तो आपण कसं सांगू शकतो बघा, इरर्स मे बी एक्सप्रेस ॲज ॲब्सोल्यूट ऑर रिलेटिव्ह इरर. ठीक आहे, तर ॲब्सोल्यूट इरर कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, मग ॲब्सोल्यूट इरर इज इक्वल टू ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे, ट्रू व्हॅल्यू काय आहे 10.2 आणि आपल्याला ऑब्झर्व काय झालं, तर 10.1 कुणाला झालं, कुणाला 10.2, कुणाला 10.3, ती किंमत टाकायची, जो काय असेल तो ॲब्सोल्यूट इरर. आणि याच आधारे आपण रिलेटिव्ह इरर सांगू शकतो. जी काय ॲब्सोल्यूट इररची किंमत आली ती ठेवायची आहे डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100%. ठीक आहे,
देन कमिंग टू नेक्स्ट, प्रिसिजन इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ डेविएशन. आणि डेविएशन कसं काढायचं आहे, तर ॲब्सोल्यूट डेविएशन इज इक्वल टू इन ब्रॅकेट ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन, किंवा रिलेटिव्ह डेविएशन सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर त्यामध्ये आहे इज इक्वल टू मेन ॲब्सोल्यूट डेविएशन अपॉन मीन इंटू 100. देन एक एक्झाम्पलसाठी आपल्याला प्रॉब्लेम सुद्धा सोडून दिला बघा ह्यांनी, ज्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट इरर आणि रिलेटिव्ह इरर आपण कॅल्क्युलेट करत आहोत. ठीक आहे. तर पुन्हा इथं एक आणखीन प्रॉब्लेम दिला आहे. ओके. देन सिग्निफिकंट फिगर्स. ओके. सिग्निफिकंट फिगर लक्षात घ्या. आता आपण काय सांगितलं की 10.2 प्लस मायनस 0.1 ml. आता याच्यामध्ये हा जो 10.2 आहे ना, हा 10 जो आहे तो नक्की आहे. ठीक आहे. पण हा 0.2 जो आहे त्यामध्ये +1 किंवा -0.1 होऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे 10 जो आहे तो सर्टन व्हॅल्यू आहे आणि हा जो 2 जो आहे तो अनसर्टन व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आणि अनसर्टनिटी किती आहे, ±0.1 ml. ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला काही नियम आहेत. ठीक आहे. तर रूल्स फॉर डिसाइडिंग सिग्निफिकंट फिगर. ओके. तर काय म्हणलं बघा, सुरुवातीला पहिला रूल, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. एक्झाम्पल 127.34 ग्रॅम. तर बघा ह्याच्यामध्ये जे काही सगळे नंबर आहेत त्या प्रत्येकाला काहीतरी स्वतःची किंमत आहे. ओके. किंवा दुसरा काय नियम आहे बघा, ऑल झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. ठीक आहे. तर काय बघा, 120.007. आता ह्या 12 आणि 7 दरम्यानचे हे जे काही शून्य आहे त्या प्रत्येक शून्याची सुद्धा काही ना काही किंमत आहे. म्हणजे या ठिकाणी हे 6च्या 6 अंक जे आहे ते सिग्निफिकंट फिगर आहेत. ओके. देन zeros on the left side of a first non-zero digit are not significant. Such a zero indicates the position of decimal point. ठीक आहे. तर लक्षात घ्या, जो डेसिमल आहे त्याच्या डाव्या बाजूचा शून्य आहे त्याला काही किंमत नाही असे त्यांना सांगायचं आहे. ठीक आहे. किंवा आता हा जो 0.25 आहे ह्याच्यामध्ये 2च सिग्निफिकंट फिगर आहेत आणि 0.005 ह्याच्यामध्ये एकच सिग्निफिकंट फिगर आहे. ओके. देन नेक्स्ट रूल आहे, झिरोज ॲट द एंड ऑफ नंबर आर सिग्निफिकंट इफ दे आर ऑन द राईट साईड ऑफ डेसिमल पॉईंट. ठीक आहे. तर बघा, डेसिमल पॉईंटच्या उजव्या बाजूचे शून्य आहे त्या सगळ्यांची काय म्हणूया आपण सिग्निफिकंट फिगर आहेत ह्या, हे लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. अँड देन यामध्ये असणारा रूल 5 काय बघा मग, तर इन नंबर्स रिटर्न इन सायंटिफिक नोटेशन जे आहे ते सगळ्यांना म्हणजे सिग्निफिकंट फिगर असतात. म्हणजे त्यामध्ये ऑलरेडी सगळे कन्व्हर्जन करून तुमच्यासमोर मांडलेले त्या वस्तू. म्हणजे जसं की बघा 2.035 गुणिले 10⁻² जो आहे याच्यामध्ये 4 सिग्निफिकंट तुम्हाला पाहायला मिळतील. आणि खाली काही उदाहरणं दिलेत तुम्हाला आणि उदाहरणाचं आन्सरही दिलेलं आहे आणि तुम्ही पाहायचं की त्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर असतील त्या. ओके. देन कमिंग टू नेक्स्ट, कॅल्क्युलेशन विथ सिग्निफिकंट फिगर, ज्यामध्ये आपल्याला राऊंडिंग ऑफ लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर राऊंडिंग ऑफचे सुद्धा 2 नियम आहेत बघा. काय, तर इफ द डिजिट फॉलोइंग द लास्ट डिजिट टू बी केप्ट इज लेस दॅन 5, द लास्ट डिजिट इज लेफ्ट अनचेंज्ड. म्हणजे बघा, शेवटचा जो अंक आहे तो 5 पेक्षा कमी असेल तर तिथं आपल्याला काय बदल करायची गरज नाही. किंवा if the digit following the last digit to be kept is 5 or more, the last digit to be kept is increased by 1. आता उदाहरणार्थ बघायचं 52.87. आता शेवटचा जो अंक आहे तो 5 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे आता राऊंड ऑफ केला आपण, किती झालं मग 52.9. अगेन काही एक्झाम्पल आहेत प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, जिथे तुम्हाला राऊंड ऑफ करायचं आहे. ओके. देन नेक्स्ट आहे डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता मॉलिक्युलर फॉर्म्युलाची व्याख्या काय बघा मग, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज द फॉर्म्युला विच इंडिकेट द ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम टू बी कन्स्टिट्यूटेड एलिमेंट्स इन अ मॉलिक्यूल. देन पर्सेंटेज कॉम्पोजिशन किंवा एम्पिरिकल फॉर्म्युला कसा काढायचा बघा. तर एक लक्षात घ्या, एखादं मूलद्रव्य आहे त्यापासून कंपाऊंड तयार होतो. ठीक आहे. आता या मूलद्रव्यापासून जो कंपाऊंड तयार झाला आहे त्यामध्ये असणाऱ्या एलिमेंटचं जे पर्सेंटेज आहे ते 100 होईल असं आपण गृहीत धरूया. ओके. पण कधी कधी जर ही बेरीज 100 होत नसेल तर त्यामध्ये काय असणार आहे, ऑक्सिजन असणार आहे. आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथं आपण अंडरलाईन केले बघा काय, की इफ
द पर्सेंट टोटल इज नॉट 100, द डिफरन्स इज कन्सिडर ॲज पर्सेंटेज ऑक्सिजन. उदाहरण सोडवत असताना आपण हे समजून घेऊया. देन व्हॉट इज इम्पिरिकल फॉर्म्युला? द सिम्पलेस्ट रेशो ऑफ atoms ऑफ द constituent element in a molecule is called the empirical formula of that compound. ओके, तर एक एक्झाम्पल सोडूया, तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, काय सांगितलं बघा मग. अ कंपाऊंड कंटेन 4.07% हायड्रोजन, 24.27% कार्बन and 71.65% chlorine by mass. Okay, its molar mass is 98.96 gram. What is its empirical formula? आणि आपल्याला ॲटॉमिक मासेस पण दिलेले आहेत प्रत्येकाचं, जसं की हायड्रोजनचं 1 आहे, कार्बनचं 12 आहे आणि क्लोरीनचं 35.453 डाल्टन. तर याच्यामध्ये स्टेप कसं काय बघा, तर आपल्याला चेक करायचं की या तिन्ही इलेमेंटचं जे दिलेलं पर्सेंटेज आहे ते 100 होत आहे का नाही ते बघायचं आपल्याला. ठीक आहे, तर 4.07 अधिक 24.27 अधिक 71.65 बरोबर 99.99 म्हणजे इक्वॅलंट टू 100. ओके, एवढा एरर आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे याचाच अर्थ काय, या मॉलिक्युलमध्ये तुम्हाला ऑक्सिजन मिळणार नाही. आता स्टेप सेकंड जे आहे, तर हे जे तुम्हाला दिलेलं मास पर्सेंट आहे ते तुम्हाला ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे जे 4.7% आहे तेच काय होईल, 4.07 ग्रॅम किंवा 24.27% जे आहे ते 24.27 ग्रॅम. ओके, तर आपण हे कन्वर्जन करून घेतलं. देन नेक्स्ट स्टेप काय बघा मग, तर कन्वर्ट इनटू नंबर ऑफ मोल्स ऑफ इच इलिमेंट. तर या ठिकाणी काय करायचं आहे, दिलेलं जे आपल्याला ग्राम वेट आहे त्याला त्या इलिमेंटच्या ॲटॉमिक मासने डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, सुरुवातीला मोल्स ऑफ हायड्रोजन सांगतो आपण. तर आपल्याला उदाहरणामध्ये 4.007 ग्रॅम आहे, त्याला त्याच्या मॉलिक्युलर मासने डिवाइड केलं. ओके, ॲटॉमिक मासनं 1.008ने, तर आपलं उत्तर आलं आहे 4.04. ओके, देन त्याच पद्धतीने कार्बनच्या ॲटॉमिक मासनं दिलेल्या ग्रॅम वेटला डिवाइड केलं, क्लोरीनच्या ॲटॉमिक मासनं दिलेल्या ग्रॅम वेटला डिवाइड केलं आणि आपल्याला पर्टिक्युलर जे नंबर मिळाले ते आपण तिथे दिले. ओके, देन स्टेप 4 काय बघा मग, तर स्टेप 4 मध्ये काय करायचं आपल्याला, तर याच्यामध्ये जो स्मॉलेस्ट व्हॅल्यू आलेला आहे त्याने इतर बाकीच्या व्हॅल्यूला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, तर काय लक्षात आलं आपल्याला, मोल्स ऑफ क्लोरीन जो आहे तो स्मॉलेस्ट नंबर आहे, त्याने आपण इतर ह्याला जर डिवाइड केलं तर आपल्या लक्षात आलं की त्या ठिकाणी 2 हायड्रोजन, 1 कार्बन आणि 1 क्लोरीन आहे. ठीक आहे, तर याचंच कन्वर्जन आपण रेशो जर काढला तर 2:1:1 काय आहे, हायड्रोजन, कार्बन आणि क्लोरीन. तर याच्यावरून आपल्याला इम्पिरिकल फॉर्म्युला सांगता येईल बघा. कार्बनची संख्या 1, हायड्रोजनची संख्या 2 आणि क्लोरीनची संख्या 1, CH2Cl. ठीक आहे, देन स्टेप पुढची आपल्याला इम्पिरिकल फॉर्म्युला मिळाला. आता पुढे काय करायचं बघा मग, तर या इम्पिरिकल फॉर्म्युलाचं फॉर्म्युला मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्म्युला मास आपण आधी पाहिलं, कार्बनचं ॲटॉमिक मास डायरेक्ट घ्या 12.01. आता या ठिकाणी 2 हायड्रोजन आहेत गुणुले 1.008 प्लस 35.453, तर याची बेरीज आली 49.48 ग्रॅम. ठीक आहे, तर आलेलं हे जे मोलार मास आहे त्याला काय करायचं आपल्याला, फॉर्म्युला मास जे आहे, ठीक आहे, त्याला आपल्याला एकूण मोलार मासला डिवाइड करायचं. किती आहे, 98.96 डिवाइड बाय इम्पिरिकल फॉर्म्युला मास किती आलं, R=2. आणि शेवटची स्टेप जी आहे ती काय बघा, मल्टिप्लाय इम्पिरिकल फॉर्म्युला बाय R ऑब्टेन अबाउट टू गेट द मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता ही जी 2 किंमत आहे तिने CH2Cl ला गुणायचं आहे, त्यानंतर फॉर्म्युला काय होईल, C2H4Cl2. आणखीन एक उदाहरण दिले तुम्हाला तिथं सोडवण्यासाठी. पण पुढे जाऊया, केमिकल रिॲक्शन अँड स्टॅच्योमेट्रिक कॅल्क्युलेशन. पहिल्यांदा स्टॅच्योमेट्रिक कॅल्क्युलेशनची व्याख्या काय बघा, कॅल्क्युलेशन बेस्ड ऑन बॅलन्स केमिकल इक्वेशन आर नोन ॲज स्टॅच्योमेट्रिक कॅल्क्युलेशन. किंवा बॅलन्स केमिकल इक्वेशन आपल्याला काय काय माहिती देऊ शकतो बघा. तर याच्यामधून आपल्याला नंबर ऑफ मोल ऑफ रिएक्टेड अँड नंबर ऑफ मोल ऑफ प्रोडक्ट जो फॉर्म झाला आहे तो आपल्याला समजतो. याशिवाय बॅलन्स केमिकल इक्वेशन मधून अजून काय माहिती मिळते, इट इंडिकेट्स द रिलेटिव्ह मासेस ऑफ द रिएक्टंट अँड प्रोडक्ट लिंक विथ द केमिकल चेंज. आणि तिसरी मिळणारी माहिती जी आहे,
It indicates the relationship between volumes of the gases, reactant and product at ESTP. ओके. स्टॅच्योमेट्रिक प्रॉब्लेम, तर आपल्याला ह्याच्यामधून जी मिळणारी माहिती आहे किंवा ज्या स्टेप्स आहेत त्या काय काय स्टेप्स आहेत बघा. तर सुरुवातीला काय करायचं तुम्हाला, राईट डाऊन द बॅलन्स केमिकल इक्वेशन रिप्रेझेंट द केमिकल रिॲक्शन लिहिलं आपण. ओके. देन राईट द नंबर ऑफ मोल्स ऑफ द and the relative masses of volumes of the reactant and products below the respective formula. तीसरा आहे relative masses or volume should be calculated from the respective formula of mass referring to the condition of STP. आणि शेवटी apply the unitary method to calculate the unknown factors as required by the problem. ओके. तर आपण एक उदाहरण सोडवूया म्हणजे आपल्याला बाकी गोष्टी समजून जातील किंवा प्रॅक्टिससाठी खूप सारी उदाहरणं आहेत तिथं. तर काय करायचं आहे, calculate the mass of carbon dioxide and water formed on complete combustion of 24 gram of methane gas. ओके. 24 ग्रॅम मिथेन बर्न केल्यानंतर किती कार्बन डायऑक्साईड आणि किती पाणी तयार होतं आपल्याला सांगायचं आहे. प्रत्येकाचा ॲटॉमिक मास दिलेला आहे. कार्बनचं 12 डाल्टन, हायड्रोजनचं 1 डाल्टन, ऑक्सिजनचं 16 डाल्टन. ठीक आहे. स्टेप बस काय मग, राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन. ओके. तर काय बॅलन्स केमिकल इक्वेशन, CH4 इन गॅसेस फॉर्म, 2O2 गॅसेस फॉर्म, प्रोडक्ट आहे CO2 गॅसेस फॉर्म प्लस 2H2O वॉटरच्या वेपर इथं आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे. तर इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं आपल्याला काय करायचं आहे, रिलेटिव्ह मास कॅल्क्युलेट करायचा आहे. CH4चं होईल 16, 2O2चं 64, CO2चं 44, 2H2Oचं 36. ओके. तर आपल्या काय लक्षात आलं का बघा की 16 ग्रॅम मिथेन जर आपण बर्न केला तर 44 ग्रॅम CO2 तयार होतो. तर 24 ग्रॅम मिथेन वापरून किती CO2 तयार होईल, सिम्पली काय करायचं बघा, 24 जे आपल्याला गिव्हन वेट आहे डिवाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ मिथेन इंटू 44. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे 66 ग्रॅम ऑफ CO2. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आपण 16 ग्रॅम मिथेन बर्न करतो त्यावेळेस 36 ग्रॅम पाणी मिळतं. तर 24 ग्रॅम मिथेन बर्न केल्यानंतर किती पाणी मिळेल. ठीक आहे. तर 24/16 गुणिले 36 बरोबर 54 ग्रॅम वॉटर. आणखीन काय उदाहरण आहे ते तुम्ही प्रॅक्टिससाठी यूज करा. ओके. देन लिमिटिंग रिएजंट, तर एक लक्षात घ्या, काही प्रोडक्ट जे असतात ते कॉस्टली असतात. त्यामुळे काय असतं, अभिक्रिया होण्यापूर्वी जो काही रिॲक्टंट आहे त्याचं पूर्ण कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये हवं यासाठी आपण काय करतो, एक घटक जो आहे तो जास्त घेतो आणि दुसरा घटक कमी घेतो. म्हणजे ह्या दुसऱ्या घटकाचं पूर्णपणे प्रोडक्टमध्ये रूपांतर व्हावं. तोच काय करतो, रिॲक्शनवरती नियंत्रण मिळवतो. त्यालाच आपण काय म्हणतो, लिमिटिंग रिएजंट. ओके. तर व्याख्या काय बघा मग याची, द रिॲक्टंट विच इज गेट्स कन्झ्युम्ड लिमिट्स द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड अँड इज देअरफॉर कॉल्ड द लिमिटिंग रिएजंट. ओके. तर आपण एक उदाहरण घेतलं इथं, आपल्याला काय करायचं आहे, नायट्रोजन डायऑक्साईड तयार करायचं आहे. त्यासाठी आपण 2 मोल्स ऑफ NO 2NO गॅसेस फॉर्ममध्ये, O2 गॅसेस फॉर्ममध्ये आणि प्रोडक्ट आहे 2NO2 गॅसेस फॉर्ममध्ये. आता गृहीत धरा की या ठिकाणी 8 मोल आपण NO घेतलाय आणि 7 मोल ऑक्सिजन घेतलाय. तर आपल्याला मला ठरवायचं की यामध्ये लिमिटिंग रिएजंट कोण आहे तो. ठीक आहे. तर काय करा, सिम्पली दिलेल्या व्हॅल्यूच्या आधारे थोडं विचारात घ्या. ओके. तर तुम्ही काय केलंय, 8 मोल NO घेतलेला आहे. ठीक आहे. आणि तयार झालेला NO2 किती आहे, 2 मोल. ठीक आहे. ओके. आणि डिवाइड बाय 2 मोल NO अकॉर्डिंग टू एक्झाम्पल. द 2 गेट कॅन्सल, काय राहिलं मग शेवटी 8 मोल ऑफ NO2. ठीक आहे. अँड दुसऱ्या ठिकाणी काय केलं आपण, 7 मोल ऑक्सिजन घेतलेला आहे. व्हॅल्यू पुट करा, 2 मोल NO2 तयार होतोय आणि एक्झाम्पलमध्ये 1 मोल O2 आहे. ठीक आहे. तर काय होईल मग, 7 दुणे 14 मोल NO2. आता आपल्याला कंडिशन काय बघा या ठिकाणी, तर कमी प्रमाणात तयार व्हायला पाहिजे प्रोडक्ट. ओके. ही आपली रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. बिकॉज 8 मोल्स NO रिझल्ट इन स्मॉलर अमाऊंट ऑफ NO2, NO must be limiting reagent and O2 is the excess reagent before reaction has been started. म्हणजे कोणाच प्रमाण जास्त आहे कोणाच कमी आहे आपण आता सांगितलं. एक उदाहरणी आहे तर प्रॅक्टिससाठी पहा तुम्ही ते. ठीक आहे.
ओके. देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आता या वर्षीसाठी आपण फक्त एवढेच प्रकार पाहतोय. त्यापूर्वी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन जे आहे ते आपण 4 प्रकारात व्यक्त करणार आहोत. मास पर्सेंट और वेट पर्सेंट, वेट पर वेट पर्सेंट, मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी कॅपिटल एम, मोलॅरिटी स्मॉल एम. ओके. तर आता याच्यावर आपल्याला मास पर्सेंट कसे कॅल्क्युलेट करायचं बघा. ठीक आहे. तर मास पर्सेंट जे आहे, मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ अ सोल्युशन इंटू 100%, हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर ह्याच्या आधारावर आपण डायरेक्ट उदाहरणाकडे जाऊया. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय ॲडिंग 2 ग्रॅम ऑफ सबस्टन्स ए टू 18 ग्रॅम ऑफ वॉटर. कॅल्क्युलेट द मास पर्सेंट ऑफ द सोल्यूट. ओके. फॉर्म्युला आपल्या समोर आहे. आता मास ऑफ सोल्यूट आपल्याला किती दिले उदाहरणामध्ये? 2 ग्रॅम. त्यापूर्वी सोल्युशन कसं तयार होतं लक्षात घ्या. सोल्यूट डिझॉल्व इन सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. ठीक आहे. तर आपल्याला काय सांगितलंय? मास ऑफ ए 2 ग्रॅम. आता मास ऑफ सोल्युशन काय असेल मग? मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ अ सॉल्व्हंट. मग खाली काय येईल? 2 ग्रॅम भागिले 2 ग्रॅम ऑफ ए प्लस 18 ग्रॅम ऑफ वॉटर इंटू 100. ओके. 2 ग्रॅम भागिले 20 ग्रॅम गुणुले 100 बरोबर किती आलं? 10%. ओके. देन नेक्स्ट आहे मोल फ्रॅक्शन. डेफिनेशन आपण फॉर्म्युला काय बघा. इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ अ पर्टिक्युलर कंपोनंट ऑफ सोल्युशन टू द नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्युशन. ओके. तर याच्यावर फॉर्म्युला काय होईल बघा. मग जर तुम्हाला मोल फ्रॅक्शन ऑफ ए जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर NA अपॉन NA प्लस NB, आणि मोल फ्रॅक्शन ऑफ बी जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ बी डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. आणि सोल्युशनमध्ये काय आहे? NA प्लस NB. ओके. देन मोलॅरिटी कशी कॅल्क्युलेट करायची बघा. तर मोलॅरिटी जो आहे तो वाईडली यूज युनिट आहे टू प्रिपेअर अ सोल्युशन, आणि हे कसं डिनोट केलं जातं? कॅपिटल एमने. आणि त्याची व्याख्या काय बघा. इट इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ अ सोल्युशन. काय फॉर्म्युला बघ. मोलॅरिटी इन ब्रॅकेट एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ठीक आहे. नंबर ऑफ मोल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ओके. एक एक्झाम्पल आहे ते तुम्ही पाहू शकता. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे सोडवता येईल. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे मोलॅलिटी. मोलॅलिटी बघा. तर व्याख्या काय सांगितली आहे. इट इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट, आणि इट इज डिनोटेड बाय स्मॉल एम. मोलॅरिटीसाठी आपण कॅपिटल एम वापरले आणि मोलॅलिटीसाठी स्मॉल एम. फॉर्म्युला काय बघा मग. मोलॅलिटी स्मॉल एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. ठीक आहे. आणखीन एक व्याख्या याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. तर स्टॉक सोल्युशन कोणाला म्हणायचं बघा. द सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन इज ऑल्सो नोन ॲज स्टॉक सोल्युशन. ह्याचा वापर करून आपण इतर सोल्युशन तयार करू शकतो. ठीक आहे. तर केमिस्ट्रीमध्ये ग्राफचा वापर कसा होतो बघा. यूज ऑफ ग्राफ इन अनालिसिस. तर आपल्याला 2 व्हॅल्यू दिल्या असतात. आता फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला टेम्परेचर आणि व्हॉल्यूम ह्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. त्या आधारे आपल्याला ग्राफ काढायचा आहे. ठीक आहे. तर डायरेक्ट आपण ग्राफच बघूया. तर बघा आपल्याला ए जी आहे ग्राफ त्याच्यामध्ये आपल्याला असे पॉईंट मिळाले आहेत बघा. ठीक आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युटेड पॉईंट मिळालेत. एक्स ॲक्सिसवरती टेम्परेचर आहे, वाय ॲक्सिसवरती व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. बी मध्ये बघा. आता जर आपण हे पॉईंट जोडले तर आपल्या लक्षात आले हे पॉईंट कसे आहेत. अगदी झिगझॅग पॅटर्नमध्ये आहेत. ग्राफचं नेचर आपल्याला लक्षात येत नाही. आता आकृती सी मध्ये आपण काय केलं. असा एक मध्य घेतला की हे दोन्ही पॉईंट एकमेकांना म्हणजे क्लोज येतील, म्हणजे एक जास्त काय म्हणूया ग्राफचं नेचर आपल्याला लक्षात येण्यासाठी आपण हे केलं. ठीक आहे. आता या ठिकाणी जे पॉईंट आहे ते आपण 2 रंगांनी दर्शवलेत बघा. काही रेड मार्किंग, काही ब्ल्यू मार्किंग केलेलं आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी जे रेड पॉईंट आहे ते पॉझिटिव्ह डेव्हिएशन दर्शवतात, आणि जे ओके आणि ब्ल्यू जे आहे ते निगेटिव्ह डेव्हिएशन आपल्याला दर्शवतात. किंवा आपण तुम्ही स्लोप कॅल्क्युलेट करू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत. ग्राफ जो आहे तो केमिस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं.
ठीक आहे. थर्मोडायनॅमिक्स किंवा केमिकल कायनेटिक्स, खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला ग्राफ ड्रॉ करावा लागतो आणि त्यावरून आपल्याला नेचर सांगायचं असतं. स्ट्रेट लाईन आहे, पासिंग थ्रू रिजन आहे, ठीक आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. थँक्यू.